नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा. लांडेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जखमी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी ठाकरवाडी रस्त्यावर शनिवार दिनांक 6 रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले. अचानक हल्ला चढविल्यानंतर ग्रामस्थांनी धैर्याने प्रतिकार केल्याने जीव वाचला. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष पवार हे मोटारसायकलवरून आई ललिता पवार, मुलगी साक्षी व नातेवाईक राधाबाई वाघे यांना घेऊन ठाकरवाडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून हल्ला चढविला. नख्या व दात लागल्याने तिघी गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी आरडाओरड करत गोठे झाडल्याने बिबट्या माघारी फिरला. काही अंतरावरच आशुतोष शेवाळे यांच्यावरही बिबट्याने झडप घातली. त्यांनी शौर्याने प्रतिकार करत आपला जीव वाचविला. सर्व जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी विकास भोसले, वनपाल MT मिरगाव व वनरक्षक शिवाजीराव ढोले यांनी रुग्णालयात जखमींना भेट दिली व ग्रामस्थांना धीर दिला. परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. लांडेवाडी ठाकरवाडी परिसरात ऊस शेती व जंगलपट्टा असल्याने येथे नर मादी बिबट्यासह 2 पिल्लांचा वावर असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान या भागात मोठी हालचाल झाल्याने मादी बिबट्या अस्वस्थ झाली असावी आणि त्यातूनच हल्ल्याची घटना घडल्याचा तर्क व्यक्त होत आहे. प्रतिनिधी अपूर्वा धायबरसोबत ठळक घडामोड.